पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा नेत्रा, बोल बाळा, कशी आहेस तू? आबा मला खूप भीती वाटते। का ग, काय झालंय? आबा तुम्हीच म्हणता ना, देवी आईने मला संकटात सापडलेल्या माणसाची मदत करण्यासाठी हे वरदान दिलंय। हो, पण काय झालंय मला जरा नीट सांगशील का तू? मला संकेत मिळूनही जर मी समोरच्या माणसाची मदत नाही करू शकले तर मी नाही माफ करू शकत स्वतःला। आबा तुम्ही आईला सांगा ना ही शपथ सोडायला। मला खरंच काही करता येत नाही हो, आणि सगळं काही माहीत असून सुद्धा जर मी समोरच्या माणसाची मदत नाही करू शकले तर काय उपयोग आहे वरदानाचा? मला कळतंय ग बाळा, पण तुझी आई नाही ऐकायची ग। आबा मग समजावा ना तुम्ही आईला। मला सांगा, अद्वैत साहेब सुखरूप राहावेत म्हणून मी इथे आल्या ना, पण आईच्या शक्तीमुळे मला काहीच बोलता येत नाहीये। देवी आईची कृपा होती म्हणून यावेळेला संकट टळलंय, पण प्रत्येक वेळेला असं होईल असं नाहीये ना। बरोबर बोलतेस ग तू बाळा। आबा तुम्ही आईला सांगा, तिच्या या शक्तीमुळे ना माझे हात बांधले गेले। तुम्हाला आठवतंय शेखर साहेब किती अपेक्षेने मला इथे घेऊन आले ते? त्यांचं खूप प्रेम आहे अद्वैत साहेबांवर। सतत त्यांच्या काळजीपोटी त्यांचा जीव वर खाली होत असतो, आणि जर या सगळ्यात मी त्यांची मदत नाही करू शकले तर काय वाटेल त्यांना? तुम्ही असं करा, तुम्ही आईला सांगा की मला किमान या घरातल्या एका माणसाला माझ्या या दिव्य शक्तीबद्दल सांगू दे, फक्त एका माणसाला। म्हणजे मी किमान त्या माणसाची मदत घेऊ शकेन आणि संकट टाळू शकेन, फक्त एका माणसाला। आबा तुम्ही बोलाल ना आईशी? खरं तर मी तिथे येऊनच आईशी बोलले पाहिजे, पण मी इथे अद्वैत साहेबांना एकटा नाही सोडू शकत। मी त्यांना एकटं सोडलं तर खरंच त्यांच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट। तुम्ही बोलाल ना आईशी? ठीक आहे बाळा, मी बोलून बघतो हा तुझ्या आईशी। ठीक आहे, मला लवकरात लवकर कळवा। हो, ठेवते। कोणाशी बोलत होतीस? ते आबा माझ्या आबांशी बोलत होते। मग एवढं घाबरायला काय झालं? नाही। बरं, मी काल सांगितलंच आहे तुला, आज पुन्हा एकदा सांगते, बाबांची व्यवस्थित काळजी तू घ्यायचीस, आणि अद्वैत साहेबांची सुद्धा काळजी घ्यायची आहे ना? समोरची व्यक्ती काय बोलतेय ते ऐकून घ्यायला शिकवलंच नाही का तुला घरच्यांनी? सॉरी बाईसाहेब। अद्वैतची काळजी मी घेईन, पण मी अद्वैत साहेबांची सुद्धा काळजी घेऊ शकते। मी आई आहे ना त्याची। आईपेक्षा जास्त चांगली काळजी तू घेऊ शकणार आहेस का? मी घेईन अद्वैतची काळजी। बाबांना लिक्विड फूड लागतं, सॉलिड फूड खाता येत नाही त्यांना, आणि खूप औषधं आहेत त्यांची, ती वेळच्या वेळी द्यावी लागतात। बरं, त्यांना काही त्रास झाला तर मला येऊन सांग। मला न विचारता काही करू नकोस स्वतःच्या मनाने, कळतंय का? संकेतामध्ये हे असेच कानातले दिसले होते, म्हणजे बाईसाहेबांनी? नाही, बाईसाहेब असं का करतील? कळतंय का मी काय सांगते ते? लक्ष कुठे आहे तुझं? नाही, आहे ना, सगळं लक्ष आहे। मग काय सांगितलं मी? आजोबांना हे लिक्विड फूड द्यायचं आणि त्यांच्या औषधांच्या वेळा पाळायच्या। त्यांची कोणती औषधं आहेत आणि ती कधी द्यायची हे मी सांगेन तुला। हे बघ, तुझ्या लक्षात राहणार नसेल तर व्यवस्थित लिहून ठेव, म्हणजे चूक होणार नाही। ती बघेल।
मॅडम शेखर राजाध्यक्ष आहेत का घरी? नाही, ते तळेगावला गेलेत कामासाठी. काय झालं असे अचानक? अचानक कुठेतरी गेल्यामुळे केसेस सॉल्व्ह होण्याची शक्यता असते आणि जर पोलीस कळवून यायला लागले तर गुन्हेगार अलर्ट होऊ शकतो. एनिवेज एन्क्वायरीसाठी आलोय. आता कुणाची चौकशी? अद्वैतच्या आजींची. आहेत का त्या घरी? आबा चहा टाकते तुमच्यासाठी. आबा आबा अहो काय झालंय? नेत्राची आठवण येते का? तिला फोन करून बोला तिच्याशी, बरं वाटेल तुम्हाला. तिचाच फोन येऊन गेला होता. हो का? काय म्हणते? कशी आहे? बरी आहे ना ती? नाही सुनबाई, उद्या जर तुला कळलं एखाद्या माणसाला अमुक एक गोष्ट केल्याने त्रास होणार आहे तर तू काय करशील का? त्या माणसाला ही गोष्ट करू नको असं सांगशील की मग त्या माणसाला त्रास झाल्यानंतर सांगशील? अहो आबा, मी त्या माणसाला आधीच जाऊन सांगेन ना की बाबा रे असं करू नकोस, तुला त्रास होईल. पण संकटात सापडलेल्या त्या माणसाला काहीही सांगायचं नाही अशी जर तुला शपथ घातली असेल तर? आपल्या नेत्राचंही अगदी असंच झालंय. तू तिला घातलेल्या शपथेमुळे तिला कुणाच्याही मदतीसाठी धावून जाता येत नाही किंवा येणाऱ्या संकटाबद्दल काही सांगता येत नाही. आबा, नेत्रा काही बोलली आहे का तुम्हाला? तिचं म्हणणं आहे की तू तिला घातलेली शपथ सोडावीस. नाही आबा, मी शपथ नाही सोडणार. आबा हो, तिच्या भल्यासाठीच घातली ना मी शपथ. सुनबाई, अगर राजाध्यक्ष साहेबांच्या मुलाचा जीव वाचावा म्हणून नेत्रा गेले ना तिथे, तिला जर तिच्या वरदानाचा काही उपयोगच होणार नसेल तर काय अर्थ आहे ग या सगळ्या गोष्टीला? सुनबाई, तुला असं वाटतं नेत्रा पुन्हा इथे यावी, लोकांनी तिला पुन्हा शिव्याशाप द्यावेत, पुन्हा तिने हाल अपेष्टा सहन कराव्यात? आबा हो, असं का बोलताय तुम्ही? सुनबाई, मग आधी तू तिला दिलेली शपथ सोड. तिला निदान एका तरी माणसाला संकेताविषयी सांगू दे ना, म्हणजे तिला कुणाची तरी मदत घेता येईल. सुनबाई, राजाध्यक्ष साहेब आपल्या नेत्राला मुलीसारखं मानतात ग. निदान त्यांना तरी तिच्या दिव्य शक्तीविषयी कळू दे ना ग. आबा, ह्या सगळ्याचा तिला काही त्रास नाही ना होणार? काही होणार नाही सुनबाई. त्रिनयना देवी तिच्या पाठीशी आहे. देवी आईच तिला बळ देईल. पण आधी तू दिलेली शपथ सोड. आबा, मग तिला सांगा की त्याच साहेबांना सांग जे तिला इथनं घेऊन केलं. आणि हे सांगितल्यावर जर तिकडे कोणी तिला अवधसा काळ्या जिभेची म्हटलं ना तर मी तडक जाऊन हाताला धरून तिला इथे घेऊन येईन. आबा, आईंची चौकशी का? काय मॅडम, गुन्हेगार जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत चौकशी करत राहणं हे आमचं काम आहे. आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, ही रुटीन एन्क्वायरी. आणि आजींचं वय जास्त आहे म्हणून आम्ही स्वतः इथे आलो. अदरवाईज पोलीस स्टेशनला बोलवलं असतं त्या. मी बोलवते आईंना. नेत्रा, आईंना बोलव ना. तुम्ही बसा ना, मी चहा ठेवते. नाही सॉरी. मॅडम, ह्या कोण आहेत? नेत्रा नर्स आहे, आमच्या बाबांची काळजी घेते ती. अच्छा. काय झालं? पोलीस आलेत, त्यांना काहीतरी बोलायचं तुमच्याशी. माझ्याशी? या ना तुम्ही. आई, अद्वैतच्या ऍक्सिडेंटच्या संदर्भात पोलिसांना तुमची चौकशी करायची. विचारा तुम्ही, काही विचारायचं असेल तर. चौकशी करायची आहे पण तुमच्यासमोर नाही करता येणार. पण मग त्या खोलीत बसा तुम्ही, कारण इथे कोणी ना कोणी सतत येत असतं. रुपाली, माझी चौकशी? तुम्ही नका काळजी करू आई.
काही नाही होणार, मी आहे ना. प्रश्नांची उत्तरं द्या फक्त त्यांच्या. बाईसाहेब, मी शेखर साहेबांना फोन करून कळवू का? अगं मी आहे ना, मी करते शेखरना फोन. फोन का नाही लागत आहे? मी चहा ठेवते. मी करू? नको, मी करते. हे बघा, तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका. आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन हवी आहे म्हणून आलोय. पण माझी चौकशी? मी तर अद्वैतची आजी आहे. मॅडम, माहिती आहे आम्हाला, पण चौकशी करणं हे आमचं काम आहे आणि चौकशीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं हे तुमचं. तुमचा माझ्यावर संशय आहे? नाही नाही, आमचा तुमच्यावर संशय नाहीये, पण आम्हाला काही डिटेल्स हवे आहेत आणि तुम्ही सहकार्य कराल याची खात्री आहे. ठीक आहे. पोलीस आजींची चौकशी का करत असतील? अद्वैत साहेबांच्या अपघातामागे आजींचा हात नाहीये, पण मग पोलीस का आलेत? नक्की कोण उठलं अद्वैत साहेबांच्या जीवावर? चौकशी झाली आहे, आम्हाला हवी असलेली माहिती मिळालेली आहे, त्यामुळे निघतो आम्ही. थांबा ना, बसा. मी चहा ठेवलाय, चहा घेऊन जा. नाही, नको. आम्ही जर तुमच्या इथे पाहुणचार घेतला तर तुमच्यापैकी कोणाला तरी पोलीस स्टेशनमध्ये पाहुणचाराला बोलवावं लागेल आणि ते तुम्हाला आवडणार नाही. निघतो. चला. आई, ठीक आहात ना तुम्ही? काय विचारलं पोलिसांनी? नाही, काही जुजबी प्रश्न विचारले. पण काय चौकशी काय करत होते? त्यांनी विचारलं की आधीचा आणि तुमच्यात काही वाद आहे का? मी त्यांना सांगितलं माझं आधीवर अगदी जीवापाड प्रेम आहे, आमच्यात काहीही वाद नाहीये. आणखी काही विचारलं? आणि घरात कोण कोण आहे, कोण कोणाशी कसं वागतं, कोणाचं काय नातं एकमेकांशी, आणि आधीला घरातलं कोणी पाण्यात पाहतं का? मग काय सांगितलं तुम्ही? मी अगदी खरं खरं तेच सांगितलं. आपल्या घरात कोण आधीला पाण्यात पाहिल? पण एवढं मात्र खरं, आधीच्या अपघातामागे कोण आहे ते नक्की आपल्याला कळायला पाहिजे, नाहीतर या चौकशा चालूच राहतील ना. अगदी खरं आहे. तुम्ही आराम करा. नेत्रा, या आजी. पोलिसांनी आज आईंची चौकशी केली, म्हणजे उद्या ते माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात. नाही नाही नाही, असं होतं का माने? हे सगळं माझ्यापर्यंत येण्याआधीच काहीतरी करून थांबवायला हवं. हो, आय अग्री. लंडनहून परत येऊन बरेच दिवस झाले मला, पण तुला माहिती आहे घरच्यांचं कसं असतं.
सो इनिशियली थोडा जरा घरी बिझी होतो आणि देन हा ऍक्सिडेंट. मग तर काय घरातून बाहेर पडणंच अलाउड नव्हतं. नाही पण आज आपण भेटतोय डेफिनेटली. हो तू कळव सगळ्यांना. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की तू सतत अद्वैतच्या सभोवताली असावंस. साहेब माझ्याने जमेल तेवढं सगळं करेन मी. जोपर्यंत मी इथे आहे, मी अद्वैत साहेबांच्या केसालाही धक्का नाही लागू देणार. साहेब तुम्ही कुठे जाताय? तरी म्हटलं सकाळपासून अजून एकही प्रश्न कसा नाही विचारलास. जरा पुणे फिरून येतो. लंडनहून परत आल्यापासून घरातून बाहेर पडलोच नाहीये मी. सो जरा आज मित्रांना भेटून येतो. चिल करतो. चिल करतो म्हणजे? चिल करतो म्हणजे मजा करतो. तसंही उद्यापासून ऑफिस जॉईन करतोय. परत वेळ मिळणार नाही. मी पण येऊ तुमच्या बरोबर? कशाला? मी बॉडीगार्ड आहे ना तुमची. मग बॉडीगार्डने नेहमी सोबत यायचं असतं म्हणून. करेक्ट. पण आज नको येऊस. का? का म्हणजे मला नाही घेऊन जायचंय तुला. ऐका ना साहेब. आता काय? खरंच नाही चालणार का मी आले तर? नाही म्हणजे मी काहीच बोलणार नाही, एकदम शांत बसून राहीन. शांतच बसणार आहेस ना? मग इथे बस घरी. बॉडीगार्ड सॉरी. काय ऍक्च्युली मी माझ्या मित्रांबरोबर जाणार आहे. तू तिथे येऊन काय करणार? बोर होशील उगाच. नाही होणार बोर. नाही म्हणजे मी आल्यापासून पुण्यात फिरलेच नाहीये. मला आवडेल पुणे फिरायला. आणि तशी मला ना खूप खरेदी करायची आहे, त्यामुळे मी येते ना तुमच्या बरोबर. बॉडीगार्ड किती हट्टी आहेस ग तू. आधी औषधांचा हट्ट, मग जेवणाचा हट्ट, आणि आता काय माझ्या बरोबर यायचा हट्ट. हट्ट नाही करत आहे मी. येते कारण. कारण काय? कारण काय? कारण मी म्हटलं ना मी पुण्यात कधी फिरलेच नाहीये. आपण असं करूया, तुम्ही तुमच्या मित्रांना भेटा, तोपर्यंत मी माझं काम करेन आणि मग निघताना मला कळवा, मग आपण एकत्र येऊ. चालेल? बरं ठीक आहे. चल आपण एक रिक्वेस्ट आहे. काय? तिथे मला प्रश्न नाही विचारायचा. चला. प्रश्न संपणार नाहीयेत बंटी. प्रश्न सुरूच राहणार जोपर्यंत पोलीस त्यांची चौकशी पूर्ण करत नाहीत. आज आईंची चौकशी झाली, उद्या आपली होऊ शकते. माझी कशाला? माझी झाली एकदा, आता परत नाही. माझी चौकशी होऊ शकते की नाही? हा. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय बंटी. काय गरज होती तुला गुरुजींचा ऍक्सिडेंट आत्ता घडवून आणायची? तू अद्वैतचा आणि गुरुजींचा ऍक्सिडेंट एकाच पद्धतीने घडवून आणलायस बंटी, आणि तेही गुरुजी आपल्या घरी येत असताना. अरे अद्वैत. बंटी मामा गुड मॉर्निंग. कुठे निघालायस? मी जरा बाहेर जाऊन येतो, मित्रांना भेटू. ओ वा वा वा. सावकाश जा, सावकाश ये, आणि पोचलास की फोन कर प्लीज. होय. बाय. तू कुठे चाललीस? मी अद्वैत साहेबांसोबत चालल्या. ऍक्च्युली तिला पण पुणे फिरायचंय, सो ती पण येते माझ्या बरोबर. अरे तू मित्रांना भेटायला चाललायस ना, मग जा, मजा करा. मी जाणार आहे थोडा वेळाने मार्केटला, मी घेऊन जाते तिला. आणि नेत्रा तू आई बरोबरच जा, कारण तुला शॉपिंग पण करायचं ना. आईच तुला बेटर सांगू शकेल कुठे काय चांगलं मिळतं ते. चलो बाय. नर्स आहेस ना, मग नर्स सारखी राहा ना. तू काय जातेस त्याच्याबरोबर, त्याच्या मित्रांबरोबर फिरायला? अरे कंटाळली असेल ती घरी बसून. जाऊया आपण. मी निघतेच आहे आता थोड्या वेळात. तोपर्यंत तू बाबांना काही हवं नको का ते बघ प्लीज.